शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील 48 तासाचा अंदाज देणार आहे. कारण आता हवामानात बदल होतोय, काही ठिकाणी आता पाऊस सुरू होणार आहे आणि त्या दृष्टीने आपला अंदाज महत्त्वाचा आहे. पुढील 48 तासामध्ये या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या तर भारतामध्ये कुठे पाऊस पडतोय हे जर आपण बघितलं तर अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान सध्या पावसाळी परिस्थिती आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू रायलसीमाच्या दरम्यान आणि तेलंगणा कर्नाटकच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती आहे. त्यामुळे याचा थोडा परिणाम आपल्या सीमावर्ती भागामध्ये थोडा नांदेड, चंद्रपूर किंवा अगदी लातूर, सोलापूरच्या किनारपट्टी भागात थोडा होऊ शकतो. या पलीकडे याचा प्रभाव नाही आहे. इतरत्रही ज्या पावसाचे वातावरण आहेत ते कमजोर स्वरूपाचे आहेत. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि सध्या जी काही पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सोलापूरच्या पूर्व भागामध्ये तयार होईल असा आपण अंदाज सकाळी दिला होता. थोडा सांगलीच्या पूर्व भागामध्ये पावसाळी परिस्थिती मेघगर्जनेसह आहे. त्याचबरोबर आपण हेही बघू शकतो की चंद्रपूरच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी थोडी पावसाळी परिस्थिती सध्या दिसते आणि मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण जर उद्याचा अंदाज बघितला, थोडा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्या सकाळी पावसाळी परिस्थिती राहू शकते असा अंदाज आहे. आपण उद्या दिवसभरामध्ये काय होऊ शकतं हा अंदाज या ठिकाणी बघतो. तसा आपण मॉडेल आपल्याला अतिशय क्लिअर अंदाज देत नाही हे आपल्याला माहिती आहे, परंतु साधारणपणे आपल्या अंदाजानुसार उद्या घाट माथ्यावर थोडं पावसाळी वातावरण तयार होईल. नाशिक जिल्ह्यासहित पश्चिम अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात उद्या पावसाच्या घटना घडू शकतात. थोडं अहिल्यानगर, बीड किंवा सोलापूर, धाराशिव, लातूर भागामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता निर्माण होणार आहे. आपण आणखी एक दिवस पुढचा जर अंदाज बघितला तर आपण या ठिकाणी बघतो की आपल्याला पहिल्या हवामानात बदल दिसतोय तो गोवा आणि सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूरच्या दरम्यान आपल्याला पावसाळी वातावरण तयार होताना दिसते. त्यानंतर हे वातावरण मोठ्या प्रमाणात सांगली आणि साताऱ्याच्या भागामध्ये, पुण्याच्या भागामध्ये व्यापलं जाणार आहे. त्यामुळे साधारण गुरुवारची ही परिस्थिती आहे. त्यामुळे गुरुवारी देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि थोडं लातूर, धाराशिव, बीड आणि परभणी, नांदेड या भागात देखील याचा प्रभाव असू शकतो किंवा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आपण करंट सिच्युएशननुसार पावसाचं अनुकूल वातावरण हे नाशिक जिल्ह्यामध्ये तयार होऊ शकतं. छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग, अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, त्यानंतर सोलापूरचा काही भागामध्ये, सांगली आणि कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा पूर्व भाग किंवा रायगडचा पूर्व भाग घाटमाथ्यावर या ठिकाणी पुढील काही कालावधीमध्ये पावसाची शक्यता आहे. हा SMW मॉडेलचा उद्याचा अंदाज आहे. 21 तारखेला या पावसाच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये मग सोलापूर, त्यानंतर पुणे, अहिल्यानगर पश्चिम, नाशिकच्या बऱ्याच भागात, त्यानंतर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या घाट माथ्यावर आणि खास करून सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 48 तासात मुख्यत्वे करून घाट माथ्यावर पावसाची शक्यता अधिक आहे. आपण बघतो की आज रात्री ढगाळ परिस्थिती संपूर्ण कोकण किनारपट्टीला राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं. मात्र उद्या या वातावरणात बदल होणं शक्य आहे. आपण बघतो की नाशिक जिल्ह्यासह अकोले म्हणजेच अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, पुणे, सातारा, त्यानंतर सांगली, कोल्हापूर, अगदी सोलापूरपर्यंत
उद्या पावसाला सुरुवात होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे. आणि या पावसामध्ये वाढ ही 21 तारखेला अपेक्षित आहे. आपण बघतो की पुण्यापर्यंत किंवा अगदी अहिल्यानगर पश्चिमपर्यंत आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्याही बहुतांश भागात, खास करून सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या भागामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि ही पावसाळी परिस्थिती उशिरापर्यंत रात्री बार्शी, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागावर प्रभाव टाकू शकते. त्यामुळे येत्या 48 तासात पावसाचं वातावरण बदलणार आहे. आणि विशेष म्हणजे एकदा पाऊस रात्रपाळी करू शकतो. आता 22 तारखेला आपण जर सकाळची परिस्थिती बघितली तर मुंबई आणि परिसरामध्ये पावसाळी परिस्थिती दाखवण्यात येते आहे. यामध्ये खोपोली किंवा कर्जत, मुरबाड या सर्व परिसरामध्ये, म्हणजे नवी मुंबईच्या पूर्व भागामध्ये, उरण, नवी मुंबई, उल्हासनगर, ठाणे आणि मुंबई या परिसरात थोडं वातावरण बनण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे हे वातावरण सकाळीच दाखवण्यात आले. आणि याची नोंद घेण्याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हा अशा प्रकारे सकाळीच वातावरण बनायला सुरुवात होते तेव्हा मान्सूनला पूरक वातावरण तयार झालं असा त्याचा अर्थ आहे. आणि 22 तारखेपासून जवळपास अहिल्यानगर पश्चिम, नाशिक, पुणे, त्यानंतर सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे आपल्याला केवळ उद्या थोडी हलकी सुरुवात होईल. 21 तारखेला त्याचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल. 22 तारखेपासून पावसाळ्यासारखे पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतात महाराष्ट्रामध्ये, असा आपला प्राथमिक अंदाज. आणि ही सुरुवात आहे. आणि ज्या भागात हा पाऊस पडणार आहे त्या भागात सुरुवातीला प्रचंड दमटपणा निर्माण होईल, लाही होईल, म्हणजे उष्णतामान वाढेल. आणि जो पाऊस येण्यापूर्वीचा दमटपणा, गरमी आहे, ती आपल्याला महसूस होण्याची शक्यता या 3 दिवसामध्ये आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आणि लवकरच आपण पावसाच्या स्वागताला तयार राहू. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.